हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुवार. आज खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी, म्हणजे आमच्या फॅमिलीसाठी आणि स्पेशली ह्यांच्यासाठी, म्हणजे मिस्टरांसाठी. कारण की ह्यांचं एवढं स्वप्न होतं ना की असं काहीतरी फूड वगैरे त्याचं काहीतरी बनवणं, स्टॉल टाकायचा किंवा काहीतरी हॉटेल वगैरे टाकायचं, असं काहीतरी चालू करायचं असं खाण्यापिण्याचं. कारण की ते खूप फूडी आहेत, त्यामुळे त्यांना असं जेवणाबाबतीत वगैरे असं एकदम हे लागतं. तर त्यांची त्या बाबतीतची खूप इच्छा होती, त्यामुळे त्या फायनली आज ते होणार आहे ओपनिंग त्यांचं. फायनली आज म्हणजे स्वप्न पूर्ण होणार आहे. ॲक्च्युली खूप मोठं असं शॉप घेतलं हे करून असं नाही केलं आहे, साधं तुम्हाला आज बघायला भेटेलच तसं छोटंफार आपला छोटासा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा द्या आम्हा सर्वांना कमेंटमध्ये. आणि हे ऑफिसला गेलेत, कारण की ते पण बघायचं आणि दुपारी येतील. ॲक्च्युली 12:30पर्यंत येतो बोललेत, त्यामुळे घरी पण कामं चालले आहेत. हो, हॅलो गाईज तू बोल. म्हणजे बेबी आत्ता उठले, अकला वाजता आहे ना. हॅलो गाईज, आम्ही रात्री उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो है ना. गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग. ओ बापले, झोपेतून उठले की पहिले कोण विचारतात? पप्पा कुठे, मग दादा कुठे है ना. कुठे गेले पप्पा? कामाला गेले. दादा कुठे? कामाला. गोंडी गोंडी अंघोळ करायची आता? नाही करायची. ओके. सो आता चला, 11 वाजले. 11:30ला वियांची स्कूल सुटते, त्याला पण आणायला जायचं आहे. किंवा थोडंफार आईंना वेळ लागला तर मग आईच जातील तसंच. चला पटापट घरातली कामं आवरते, कारण की दुपारी पूजा आहे. दुपारी येणार आहेत भटजी काका आणि तिथे दुकानची ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. रात्री उशिरापर्यंत काम चालू होतं. सो चला, आज फायनली ओपनिंग होणार आहे. कारण की खूप दिवस झालं पावसामुळे बरीचशी कामं होत नव्हती, लाईटिंगची वगैरे असं. बाकी सगळं अरेंज होत नव्हतं. सो ते आज झालं आहे, आज फायनली हे आहे. सो चला भेटूयात पुढे, कंटिन्यू राहा. आमचं शॉप बघा कसं वाटतंय आणि तुम्हाला ॲड्रेस वगैरे आम्ही सांगूच. तिथे नक्की या खायला आणि सांगा. काय झालं मम्मी? हां, पप्पा कामाला गेले आणि मला पप्पा मारलं तर मी सांगू फोन करून? सांगू? ते घेऊन पण नाही गेला. हो, घेऊन नाही घेतलं.
अजून तरी पण ते हे बाकी आहे. नाही काय म्हणतात त्याला काय कशी वाटली टेस्ट? खूप छान आहे. काय खाल्लात तुम्ही? मी पराठा खाल्ला. पराठा. काय बाळा कशी वाटली टेस्ट? एकदम मस्त झकास. खूप मस्त. एक नंबर. कडक. एकदम मस्त. काय मॅडम कशी वाटली टेस्ट? छान. बाळा तुम्हाला कशी वाटली टेस्ट? मस्त छान. बाळा मस्त. बाळा नको बोलतो. मॉर्निंग. सो छान काल मस्त ओपनिंग झालं. छान म्हणजे तुम्ही बघितलंच असेल. पाहिजे तेवढं मी तुम्हाला म्हणजे सगळं दाखवू नाही शकले. आता हळूहळू सगळं दाखवेन कारण की थोडीशी गडबड होती, खूप माणसं होती, त्यामुळे थोडंसं हे झालं. मुलांकडे लक्ष द्यायचं होतं कारण की त्याच्यासमोरच रोड आहे आणि मुलं मग धावतात वगैरे म्हणून. सो छान झालं आणि टेस्ट पण खूप छान आहे. सगळ्यांना खूप आवडलं. सो ह्याचंच हे होतं की टेस्ट आवडते की नाही सगळ्यांना. सो खूप छान आहे. आम्ही पण टेस्ट केलं. मी तर घरी घेऊन पार्सल घेऊन आलते आणि मग घरी येऊन खाल्लं कारण की मुलांना तिथे बसून ते मग सगळे एक 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 जण येत होते त्यामुळे ते काही पॉसिबल झालं नाही. मग घरी आले, घरी जेवण वगैरे केलं आणि छान होतं, मस्त होतं, आवडलं. सो आज एक स्पेशल जे आहे ते आजपासून स्टार्ट होणार आहे. सोया चाप जे पनवेलमध्ये कुठेच नाही आहे असं. इथे जे आता आम्ही चालू केलं आहे तिथे. सो त्याची टेस्ट खूप छान आहे कारण की ह्यांनी टेस्ट करायला आणलं होतं एकदा घरी की हे कसं आहे काय कुकवर बनवून. सो आजपासून ते स्टार्ट होणार आहे आणि असं होतं म्हणजे आजचा दिवस. सो आजच्या दिवसापासून पुढचं व्हिडिओ हा नेक्स्ट व्लॉगमध्ये येईन कारण की हा कालचा आणि आजचा ह्याच्यामध्ये खूप मोठा हे होईल ना त्याच्यामुळे. सो आता विहान स्कूलला गेला आहे आणि माझं चाललं आहे घरातली कामं पटापट आवडते. मिंटू तर झोपलेलाच आहे आणि चला तर बघा मग पुढे काय होते. जर इथलं हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू. मोबाईल हलतं आहे आत्ता काय आत्ता आहे. सो चला मग बाय.